संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा तितकाच आपलासा असावा लागतो. आलिंगन पिताही देतो, आलिंगन भाऊही देतो, आलिंगन मित्रही देतो, आलिंगन पतीही देतो. पाहणाऱ्याच्या नजरा स्त्री पुरुषाच्या नात्याला संशयाने पाहण्याची गल्लत का म्हणून करते. पुस्तकात वाचलेल्या सत्यापेक्षा व्यवहारात अनुभवास येणारं सत्य फार वेगळं आणि डोळे उघडणारं असतं. शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात. माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो, तरीही तो दुःखी असतो, कारण तो स्वतःचा स्वभाव बदलत नाही. आपली स्वप्न कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार येतो मनात, अशी स्वप्न. फोकस क्लिअर नसला की सगळं अधूक होऊन दिसतं. एका ओळीत मोजला जातो एका मुलाचा संघर्ष. किती कमावतोस तू? परिस्थिती आहे तशी स्वीकारणे हेच आनंदाची गुपित आहे. काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा देत नाही, कारण त्यांना भीती लागलेली असते, हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो. आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे. शेवटी शोध थांबून जातो. तो या निर्णयावर की जे मिळालं आहे ते तरी कुठे सोबत नेता येणार आहे. चांदणं तेच असलं तरी रात्र अगदी नवीन आहे. आयुष्य मात्र एकदाच आहे, हा प्रश्नच जरा कठीण आहे. काहीही न बोलता कितीतरी सांगता येतं. वाणी आणि शब्द यापेक्षा कितीतरी पटीने मनाचा शोध मोठा आहे. शब्द म्हणजे सर्व भावना निघून गेल्या, कधी अर्थाला मी सापडलो नाही. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते. एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर त्याचं मन समजो अथवा न समजो, त्याचं मौन समजणं गरजेचं असतं. अज्ञानी व्यक्तींनी मौन धारण करण्यात शहाणपणा आहे. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय मौन. संसार हा असाच असतो. लाकडांचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायची नसते. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं, ती दरी पार करायची असते. आयुष्यात कितीही पैसे कमवा, पण तुमच्याकडे मन मोकळं करणारी माणसं नसेल तर मग तुमच्यासारखे भिकारी कोणीच नाही. मी कायम त्यांच्याशीच एकनिष्ठ राहणार, ज्यांनी माझ्या अडचणीत त्यांची वेळ न पाहता साथ दिली. नेहमी एकनिष्ठ राहा, कारण बाप बदलणाऱ्याची इतिहासात नोंद होत नाही. प्रेम कणभर असावं, पण ते प्रामाणिक आणि एकनिष्ठ असावं. नेहमी त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहा, जे आपल्यासाठी कधी स्वतःचा टाईम बघत नाही. नातं तेव्हा शेवटपर्यंत टिकतं जेव्हा दोघेही एकमेकांसोबत प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहतात. दुसरा पर्याय नाही म्हणून सोबत असणारे खूप लोक असतात, पण 100 पर्याय उपलब्ध असूनही जे आपल्याशी एकनिष्ठ असतात तेच खरे आपले असतात.